जय महाराष्ट्र. मी तुलसी महाराष्ट्र. जोशी, सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक. हे आपल्या पालघर मधील जे मराठी न्यूजपेपर घरोघर वाटायचे त्यांचे हे सुपुत्र पालघर मधील हे व्यक्ती. आणि यांना एका भामट्याने कामाला ठेवलेलं, पैसे पण देत नव्हते, पगार पण देत नव्हते त्यांचे. आणि अक्षरशः या व्यक्तीला कुठेतरी असं वाटत होतं माझ्यावर अन्याय होत आहे. आणि यांना नंबर भेटला कुठून आणि माझ्याकडे आल्यानंतर यांना न्याय मिळालेला आहे. यांच्या तोंडून ऐका. मी मोहन मराठे. माझे वडील व्रतवर्ध व्यवसायाचं काम करायचे. मी एका ठिकाणी कामाला होतो. त्या कामाचे पैसे मला मिळत नव्हते. महिन्याचा पगार झाला आणि मी लेबर कमिशनरकडे गेलो. लेबर कमिशनरकडनंही काही झालं नाही. तर मग मला एकाने तुलसी जोशींचा नंबर दिला. त्यांच्यामार्फत मला पगार मिळाला. माझे राजसाहेबांचे आभार. माझं सांगणं असंच आहे की या जगात अजून माणुसकी नावाची वस्तू आहे. मला एक आनंद वाटला. मी लहान होतो तेव्हा शाळेत जायचा. यांचे पप्पा न्यूजपेपर आणून आम्हाला द्यायचे. नवाकाळ पेपर, पुण्यनगरी होता, पुण्यनगरी आणि सामना, हे 3-4 पेपर आणून द्यायचे. आणि हे बोलले की माझ्या पप्पांचं नाव हे आहे. म्हटलं एवढे मोठे व्यक्ती आज जे न्यूजपेपर घरोघर जाऊन द्यायचे आणि त्यांच्या मुलांवर आज हा अन्याय आलेला आहे आणि पगार नाही भेटत आहे समोरच्या माणसाकडून. म्हटलं तुम्ही या. यांना शब्द दिला की मराठे भाऊ तुम्हाला 48 तासात न्याय मिळवून देणार. आणि तेच झालं. किती तासात न्याय मिळाला? 24 तासात न्याय मिळाला. ही ताकद सन्माननीय आमच्या राजसाहेब ठाकरेंची आहे, बाकी कुठल्या कोणाची नाही आहे. आणि मी फक्त राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून निमित्त आहे. मला पण एक अभिमान वाटतो, गर्व वाटतो की आज मला सन्माननीय राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून ही जी सेवा करण्याची, जे गोरगरीब लोकांच्या जे चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद येतो, तो एक प्रकारच्या माझ्या शरीरामध्ये हा एक वेगळाच रसायन तयार होत आहे. आणि मी सन्माननीय राजसाहेबांचे आणि वहिनींचे आणि अमित साहेबांचे खूप आभार मी व्यक्त करतो की मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.